जेव्हा माणूस रिटायर होतो आणि घरी उशिरापर्यंत झोपतो तेव्हा बायको म्हणते, आता तरी उठा. तुमच्यासारखे कोणी झोपतं का? रिटायर झाले तर काय दुपारपर्यंत झोपून राहाल? जर तो लवकर उठत असेल तर तिची तक्रार असते, तुम्हाला तर म्हातारपणात झोपच येत नाही, तर निदान दुसऱ्याला तरी झोपू द्या ना. एक दिवस तरी कोणाला सुखानं झोपू देत नाही. 5 वाजता उठून बसता आणि बडबड करत बसता. आता तरी चुपचाप झोपा आणि इतरांनाही झोपू द्या. जेव्हा तो घरीच राहतो तेव्हा बायको म्हणते, सकाळ झाली की मोबाईल घेऊन बसता. घंट्या घंट्यानं चहा चहा करत गोंगाट करता. काही काम जरा तुम्ही स्वतःही करत जा की. कधीतरी घरच्या बाहेरही घरी निघत जा. आम्हाला जरा दम घेऊ द्या हो. साऱ्या लोकांना काही ना काही काम असतं, तुमच्यासारखे आम्ही रिकामी नाहीत काही. उठा लवकर आणि हातपाय धुवून नाश्ता करा. ह्यांच्यासाठी काय आम्ही वाट बघायची का? जर तो माणूस घरापासून जर बाहेर राहत असेल आणि वेळ काढत असेल तर बायको म्हणते, कुठे होता तितक्या वेळ? आता तर नोकरी नाही तरी घरी राहावंसं वाटत नाही. कधीतरी घरच्या लोकांमध्ये बसावं, तोंडानं देवाचं नाव घ्यावं. पण जेव्हा तो रिटायर माणूस पूजा करतो तेव्हा बायको म्हणते, हे असं घंटी वाजवत बसल्याने काही होणार नाही आहे. जर असं झालं असतं त्याला जगात श्रीमंत म्हणून टाटा, बिल गेट्स यांचं नाव नसतं का? एखाद्या पुजाऱ्याचं नाव असतं. जेव्हा पाहावं तेव्हा कधी ना कधी माळ घेऊन बसा तर कधी रामराम करता. आता हाच रिटायर माणूस जेव्हा रिकाम्या वेळी पैसा कमवण्यासाठी घराच्या बाहेर काही करत असेल तर जेव्हा पाहावं तेव्हा काम 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 काम. या पैशाची लालूच तुम्हाला म्हातारपणीसुद्धा काही सुचरू देत नाही. आम्ही काय इथं रोजानं हाय काय संध्याकाळी तुमची वाट पाहत बसायला? आता जेव्हा रिटायर माणूस जर पत्नीला धार्मिक तीर्थस्थळी फिरायला घेऊन गेला तर बायकोची काय रिॲक्शन असते बघा. ते साहेब आपल्याला दर महिन्याला आपल्या बायकोला फिरायला घेऊन जातात आणि ते बी ताडोबा, चिखलदरा अशा ठिकाणी. तुमच्यासारखं नाही नेत देवदर्शनाला. आता हाच रिटायर माणूस जेव्हा आपल्या आयुष्यभराच्या बचतीतून नैनिताल, मसुरी, गोवा, माउंट आबू अशा ठिकाणी फिरायला घेऊन जातो बायकोला, तेव्हा बायको काय म्हणते, आपलं घर ते आपलं घर तेच चांगलं. फुकट पैसे बर्बाद करत फिरायचं. असं वाटतं फालतूचे पैसे आलेत तुमच्याजवळ. जास्त चढवून राहिलात तुम्ही. आता एका जागी बसता का? नुसतं फिरत राहता. काय अशा फिरण्यात? जर घरीच राहिलो तर एवढ्या पैशात 2 वर्ष पुरेल एवढे कपडे लत्ते आणि किराणा तरी होईल. रिटायर माणूस जर आता जुन्या गाण्यांचा शौकीन असेल तर बायको म्हणते, म्हातारपणात हे गाणं आवडून राहिलं तुम्हाला? आता लई जवानी येऊन राहिली वाटतं. एखादं भजन ऐकावं, देवाचं नाव घ्यावं. आता रिटायर माणूस